तर तुम्ही लोक येताय ना कॅम्पिंग करायला तो कॅम्पिंग अगरबत्ती ओडोमॉस सगळं घेऊन या. त्यानंतर लगेच आम्हाला लोकांना आता सनसेट भेटला आणि तो हा व्लॉग चालू होतोय. बघा जण आहेत मस्त एन्जॉय होणार आहे. शांतता आहे, गिटार आहे, ओव्हरऑल मस्त वाईब आहे. हा दिशांकचा आणि माझा टेंट आहे, जान्हवी आणि साक्षीचा टेंट आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला लोकांना टेंट दाखवतो आतमधून, कारण की आता सनडाऊन होणार आहे, लाईट एकदम जाणार आहे. सुंदर लग रही है. मतलब उसका मतलब क्या था पता है, गिर गया ना वो, हवा आई थी ना तब इधर आके बैठना चाहिए था. एक सब गिर गया रे. इथे थोडं कायाकिंग वगैरे ठेवलं म्हणजे इथे बोटिंग होत असणार. जास्त ऊन आहे पण इथे आल्यानंतर तेवढं ऊन नाही वाटत है ना. वारा तर हॅलो गाइस, अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कल्पेश राणे व्लॉग्स. आणि ह्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल जसं की तुम्ही ह्याच्या अगोदरचा व्लॉग बघितला त्यामध्ये आम्ही बाईक राईड करून पावनाले कॅम्पिंग करायला आलेलो. काल आम्ही लोक पोचेपर्यंत 6:30 झालेले आणि पोचल्यानंतर लगेच आम्हाला लोकांना आता सनसेट भेटला आणि तो हा व्लॉग चालू होतोय. तर सनसेटचा बघून झालाच आहे आणि भाईने गिटार वगैरे आणलाय. आता देखते कितनी कला निकलती है आपसे. ट्यूनिंग नहीं वो रीजन मत बता, तू बजा के बता क्योंकि कोई कल ही सिखाऊंगा. कल सीखा, आज गिटार लेके आ भी गया. चलो थोड़ा अच्छा, कॉन्फिडेंस होना जरूरी है. यस तक ट्यूनिंग नहीं कर सकता. तू फोन चार्जिंग पे लगा है, किधर है? वो साइड है चार्जिंग का भी उधर, मतलब उन लोग ने प्लग प्रोवाइड. वॉशरूम का अच्छा है, वॉशरूम भी क्लीन लगा मेरे को थोड़ा बहुत. हाँ मतलब बाथरूम में नहीं गया बट बाहर गया, बाहर से ही मुंह धो. तर मित्रांनो एक आम्हा लोकांना फायदा झालेला आहे की जास्त लोक आलेली नाहीत तिकडे आज, कारण की आज आम्ही संडे दिवशी आलो, सॅटर्डे दिवशी नाही आलो. सॅटर्डेला गर्दी असते आणि दुसऱ्या दिवशी इलेक्शनची सुट्टी होती. तर 5 वाजेपासून इलेक्शन आहे. सकाळी चेकआउट करून पोहोचूच आम्ही लोक. सो पूर्ण रिकामी आहे, आम्ही 4 जण आहेत. मस्त एन्जॉय होणार आहे, शांतता आहे, गिटार आहे, ओव्हरऑल मस्त वाईब आहे. तर बघा तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे पुढे मजा येईल. चला तर आता थोड्या वेळाने जाऊया, नाश्ता करू. पानी नहीं चाहिए, अभी है ना बॉटल में. चाहिए क्या दे, अभी तो नाश्ता करेगा ना, लेके रख जब खाने का. फिर भी तो मस्त वाइब आहे मित्रांनो, मस्त हवा चालली आहे इकडे. झेंडे तुम्ही बघू शकता. हा दिशांकचा आणि माझा टेंट आहे, जान्हवी आणि साक्षीचा टेंट आहे. थैंक यू बोलने आता पागल. और साक्षी ने स्पीकर लाया. साक्षी दे रही है ना कि चोरी की है? हाँ थोड़ा सा चलता है बट गाने अच्छे लगा है उसने. ओव्हरऑल मित्रांनो मस्त आहे इकडची वाईब आहे आणि सनसेट भेटला आम्हाला. तर काल जरा टेन्शन होतं, कालचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तिकडे लिंक येते बघा. काल जरा टेन्शन होतं की इकडे येऊन सनसेट बघायला भेटेल की नाही, कारण की आम्ही एकदम सनसेटच्या पिक पॉईंटवर पोहोचलेलो आणि शेवटी भेटला आम्हाला. तर थोड्या वेळा अगोदर जर तुम्ही बघितलाय सो सनसेट तर भेटलाय. तर असा कॅम्पिंग ग्राउंड आहे, G2 नाव आहे याचं. मस्त डॉग्स वगैरे आहे इकडे, असं पूर्ण गावातली वाईब आहे. म्हणजे जर तुम्हाला गाव जगायचं आहे ना तर तुम्ही कॅम्पिंग करू शकता. खूप सुंदर आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला लोकांना टेंट दाखवतो आतमधून, कारण की आता सनडाऊन होणार आहे, लाईट एकदम जाणार आहे. तर असा काही टेंट आहे. आरामात 3 बॉईज तर आरामात झोपू शकतात आणि बराच एरिया आहे. आणि आतून बघाल ना तुम्ही तर हा असा आहे बघा, असा बघा तसा फील आहे. हाईट पण छान आहे एवढी, वरती पण आहे. फर्स्ट टाइम टेंट एक्सपिरियन्स मस्त वाटतं. रात्र झाल्यानंतर कळेल कसं, हवा सुटल्यानंतर कळेल कसं आहे काय. आणि बाहेर आल्यानंतर नाश्ते के लिए बुलाय, चलो अभी नाश्ता करते और फिर आके मस्त एन्जॉय करते. तर इथे बॉनफायर पण आहे, रात्री बघूया त्यांना सांगून. आता तर नाश्ता रेडी झालाय तर नाश्ता करून घेऊया. आणि ही मॅडम कुठे गेली काय माहिती, तोंड धुते तिकडे. भाई वो नहीं कर डाला, रिकॉर्ड ही नहीं हुआ. अच्छा हुआ रिकॉर्ड, अच्छा वो पार्ट रिकॉर्ड नहीं हो. साले तू कंट्रोवर्सी करवाएगा मेरी. कैमरा ऑफ करके बताना पड़ेगा. वो भी स्कूटी में
कभी नाही. जान्हवीचा पण फर्स्ट टेंट एक्सपिरियन्स आहे, माझा पण फर्स्ट टेंट एक्सपिरियन्स आहे. आणि ह्या माणसाचा आता आम्हाला कळत है कि तेरा फर्स्ट टाइम दोस्तों के साथ आउटिंग है. फर्स्ट टाइम अरे सच्ची बोल रहा है? कसम से मैं नहीं किया. तो शूज क्यों पहन रहा है? अपन ऐसे ही जा सकते हैं, पूरा रिसॉर्ट है. तो पहली बार फ्रेंड्स ही नहीं बनाया मैंने. अरे फ्रेंड्स नहीं बनाया ऐसे मत बोल, हम लोग ही है ना. जोड़े मैंने बचपन से, मैं कभी नहीं बनाया. अभी बीच में बने थे. बट कैसे लग रहा है तुझे ओवरऑल? अभी कैसे माहौल लग रहा है? एकदम. बट ओव्हरऑल फील मस्त आहे ना. अच्छा की स्कूटी का भी इंतजाम कर लिया. हा मी बोललो ना तुला, हा एकच करू शकतो. तर आहे ना, जान्हवी स्कूटी घेऊन येणार होती आधी तिची, बट त्याचे काहीतरी पेपर्स वगैरे क्लिअर नव्हते त्यामुळे ती कॅन्सल केली. आणि मग नंतर स्कूटीची खूप जास्त गरज होती आम्हा लोकांना, तर म्हटलं कोण करणार, तर आम्हा लोकांना माहिती आहे ती शांकी करेगा. कारण की आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये पण आम्ही प्रोजेक्ट करताना पण हा बंदा लास्ट मिनिटला आम्हाला हेल्प करायचा. हुआ क्या हुआ मेकअप? ये भाई सच में सुंदर लग रही है. मतलब उसका मतलब क्या था पता है? नहीं मैं तो बोलू compliment दिया. बोलू तू मराठी में आर्ग्युमेंट कर, तू मराठी में आर्ग्युमेंट कर मगाच सारखी. नहीं मी नाही करणार तू. मैंने कॉम्प्लीमेंट दिया. मैं बट सुंदर लग रही है अभी. अभी वो अभी मुंह पे डस्ट बस्ट अभी लग ये जाता इम्पोर्टेंट है. है. अभी मुंह पे डस्ट लग तू जाता है. कवर अप दे रहा है साले, तू कवर अप दे रहा है. मेरे कहने का मतलब क्या है कि वो कवर अप दे रहा है. कवर अप दे रहा मतलब उसको जो कहना था वो कह गया है, अभी वो कवर अप कर रहा है. तब दे देता वो, तब ऐसे मुंह पे बोलता. जा और कुछ लगा और सुंदर बन क्या. तर मित्रांनो लाइटिंग एकदम मस्त सुंदर झालेली आहे आणि एकदम असा ग्लो वाला इफेक्ट येतोय आणि पिंक पिंक असा इफेक्ट येतोय. आता कॅमेरामध्ये समजते की नाही माहीत नाही, बट इथून आता हे असं वॉकिंग आहे आणि इथून हे मस्त असं सजवलेलं आहे. हे असं शेड बनवलेलं आहे. त्या शेडमध्ये जाऊन आम्ही लोक नाश्ता करणार आहे. आता ऑलरेडी बसलेत सगळे भुक्कड लोक. आणि हे ना गवताचं असं फील मस्त येतं, स्पेशली बिना चप्पलचं चालताना मस्त वाटतं. ये और लाइट नहीं है क्या इसमें? लाइट चाहिए थोड़ा. ये पे सब टेम्पटिंग ही लगता है. साक्षी अगर कॉपीराइट आया ना, आज मैं कुछ कर बताऊंगी. कांदा भजी बटाटा भजी मस्त गरमा गरम. चाय है ना भाई. चाय चाय चाहिए, चाय जिंदगी है. चाय जिंदगी. मला पण चाय. आरामात आरामात. अब भी मेकअप की है, अब भी लड़की लगी है, आराम से. ए शट अप ए शट अप ए शट अप. ये लेके आओ क्या स्पीकर. चाय मस्त है ना, ये मेरे पास अदरक वाला चाहिए. ये आ रही कि नहीं आ रही है? उसका खुला खोल तो नहीं, वो लूज तो कर उसको. पकड़ खालून पकड़. अच्छी वीडियोस निकालती है, मैं सर्व कर रही हूँ वगैरह. काम वाली और ऐसा भेज फोटो. तू मुझे काम वाला. मैंने ये बोली अभी, तो मैंने ये बोली अभी कसम से. बोला काम वाला वीडियो काम कर रही है. सुना है, रिकॉर्डेड है. फिर मैं अपने साक्षी तू व्लॉग में देख. मैं दिखाऊंगी मम्मी. मैं देखो मैं उधर जाके काम कर रही हूँ. इससे तो काम नहीं है. ले मतलब ये काम है. मम्मी खुश हो जाएगी. ये ले. थैंक यू. गरम गरम. घोड़े आ रहे बाहर सबके. चाय अच्छी लगनी चाहिए बस. इसको नहीं दिया तूने? नाइस मस्त है. हाँ दिया. मैं क्या बोल. घोड़ा मस्त है यार. एक्चुअली मस्त है भाजी. तू तो ना क्या फेंक के मारूंगी मैं. उपवास है इसका. क्या बोली थी तू? ये क्या है एकदम शिद्दत शिद्दत से भगवान के प्रति करती है लाइक उपवास वगैरह. हाँ मेरे से नहीं हो पाता. उसका क्या चल रहा है? मैं सॉन्ग्स लगा रहा हूँ ओके. ताकि तेरे को कॉपीराइट लगे. ऐसे दोस्त है, दुश्मनों की जरूरत ही नहीं है. ये तो कुछ नहीं. गिर गया ना वो. हवा आई थी ना तब इधर आके बैठना चाहिए था एक्चुअली. पर उधर भी तो आ ही रही है. पर उधर भी मजा है ना. वी वर टेकिंग. हाँ ये देख सब गिर गया रे. ये टूटे ही इधर है शायद से. क्या क्यों दिया. तर मित्रांनो आता ह्या लोकांनी बार्बेक्यू दिलाय इकडे आम्हाला. म्हणजे व्हेजसाठी पनीर वगैरे फ्राय करून दिलाय आणि आता बार्बेक्यूवाला थोडंसं आम्ही खातोय. नॉनव्हेजसाठी चिकन मस्तपैकी रोस्ट करून दिलाय. भारी आहे. स्मेल तर मस्त येतोय. टेस्ट बघूया आता. हे काय
तयार हो ना ठीक आहे बॅगचं काय हा ना बॅग ही नाही छोट रही है बॅग फक्त फोटो काढायला आणले बोललेलो कमी सामान आणलेला सामान आहे ती बॅग मी तुला बोललो कमी सामान आण ही बॅग त्यात तू टाकून आणली का फक्त फोटोसाठी तेवढी जागा कमी व्हायली असते ना काय करायचं आहे बाइक वर जागा नाही आहे तू तुझा पीछे नहीं बैठी मैं तो मैं इसके पीछे बैठी इसके पीछे बैठ के ही तेरे को मिरावट छोड़ेगी वो अभी जा अभी कुछ बोलने के लिए ठीक है हम लोग खा लेते हैं खाऊया मग भेटतो तर आता मित्रांनो इकडे खेळायला हे आर्चरी बोलते ना इसको पक्का हा तर हे आर्चरी वाला जे काय पण आहे धनुष्य बाण आम्ही लोक ह्याच्यावर मारणार आहे पॉइंटवर ठीक आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत खेळायला इकडे बॅटबॉल खेळायला पण आहे बैडमिंटन पण आहे इधर को बैटबॉल खेलना था ना बैटबॉल भी खेलेंगे क्या एक आदमी जाना तेरे पे मेरे पे मत रे बाबा आए किधर लग गया ना आड़े टेढ़े जगह पे तर मित्रांनो जेवायचा टाइम झालेला आहे ॲक्च्युली खूप लेट झाला आम्ही लोक बॅडमिंटन खेळत होतो पण त्याचा व्हिडिओ व्यवस्थित आला नाही पण खूप जास्त मजा आली आणि दिशांग भाऊ आपले मस्तपैकी बॅडमिंटन कमी एंटरटेनमेंट जास्त दिली आम्हाला तर सगळे शॉट चुकत होते आणि सर्व्हिस तर काय आणि भाई फुल हवा आहे तर डबल शॉट जोरजोरात मारत होती तर आता जेवायचं आहे तर चिकन आहे जे लोक चिकन खातात त्यांना सांगावं लागतं आधी मी माझं एकट्याचं चिकन होतं बाकी दोघं जण व्हेज दिशांग व्हेज साक्षी पण व्हेज आणि उपवासवाल्यांसाठी काकडी आहे वाईट वाटतंय पण ठीक आहे आता चला जेवून घेतो मस्तपैकी चिकन आहे चपाती आहे राईस आहे एक अंड पण आहे जेवतो आणि मग सो गुड मॉर्निंग एव्हरीवन गुड मॉर्निंग फ्रॉम पावना लेक तर उठलो आणि उठल्या पहिला मी दिशांगला शोधलं हा आता इकडे आहे आणि चष्मा यासाठी लावलाय कारण की डोळे पूर्ण सुजलेत रात्रभर जागेच होतो आम्ही लोक नाईट झाले फुल डोळे सुजले तर आज उठलो कसं आहे माहिती आहे एकदम नॅचरली उठलोय सनलाईट जी आहे एकदम डोळ्यावर आली आहे आणि त्या सनलाईट डोळ्यावर पडल्यामुळे उठलोय तर इथून असा बाहेर निघाल्यावर आता तुम्हाला लोकांना दाखवतो गुड मॉर्निंग गाइस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग क्यों मस्त असं वेदर आहे मित्रांनो थंडावा एवढा नाही गरमी आहे जरा मीच लेट उठलोय आणि आता जरा जाऊ लेक जवळ जान्हवी लेक जवळ जायचं आहे ना जायचं आहे ना तर मित्रांनो सकाळची चहा आलेली आहे आपल्यासाठी आणि मॅडमचा अलगच चाललंय काहीच तयार वगैरे होऊन चहा प्यायसाठी माणूस बॅग वगैरे घेऊन कोण येतं मला सांगा बॅग वगैरे करून फ्लेक्स कर रही है फ्लेक्स पूरा कुछ नहीं है क्या है कैसा है तो बोल दिखा अगर पैसे कितने हैं वो दिखा 1000 चलो पार्टी है जाते हो अंदर है पैसे हाँ वही तुम लड़की लोग का वो सब सामान वो सुबह सुबह लगने वाले के वो मैं पकड़ी हूँ ब्रश ठेव कोलगेट ठेव हाँ हो गया वो सब तेरे जैसा नहीं अभी सो के उठी हूँ यार भी हो गई हाँ बट ठीक है माहौल अच्छा लग रहा है लेट उठा वो बता अरे लेट उठा मतलब 2 ही घंटा सोए तो भी लेट उठा तो भी तुम लोग सारा कितना 5:45 को सोए सब लोग मच्छर के साथ हनीमून करके कैसा लगा अरे भाई साहब अगर तुम्ही लोक येत आहे ना कॅम्पिंग करायला तो कॅम्पिंग अगरबत्ती घेऊन या हा अगरबत्ती ओडोमॉस सगळं घेऊन या जर तुम्ही रात्रभर जागे राहणार असाल आणि नंतर मग कॅम्प मध्ये जाणार असाल आणि हा डोर आहे ना असा आहे लोकांनी खुल्ला ठेवला ना तसा खुल्ला नका ठेवू तो खुल्ला ठेवल्यानंतर त्यात सगळे मच्छर घुसतात आणि मग नंतर मग रात्री मच्छर काय करतात तू दिखा तुम लोग क्या देख आज मान गया पूर्ण बॉडीला मच्छर चावले तर एवढे जाडे जाडे असे ते येतात ना मास्कुडे काय बोलतात त्याला ते सगळं आलेलं आहे मैं तो भाई मैं कैमरा पे कंट्रोवर्सी करने ही नहीं वाला है अभी तेरे को ही जेल में डलवाएगा भाई मैं चहा पितो नंतर मिसळ पावचा नाश्ता आहे ते करूया आणि अरे उसको दिखाई लग रहा है तर मित्रांनो इकडे चहा नंतर नाश्ता वगैरेची पण अरेंजमेंट असते तर ह्यांनी आम्हाला मिसळ पाव दिलेला आहे घरच्यासारखं आणून देतात एकदम पूर्ण टोप आणून देतात काल पण नाश्त्याच्या टायमिंगला असा अख्खा भजीचा टोप आणून दिलेला तसंच मिसळचा टोप आणून दिलाय
आणि घ्या तुम्हाला हवी तेवढी खा, असंच त्यांचं. कांदा, चिवडा, थोडे पाव पण आहेत. कशी आहे, कैसे आहे? 2 सांगा, 2. कसं आहे दिशांक, कसं आहे? टेस्टी आहे. तर मित्रांनो आता 10:30 होत आहेत आणि आता 11ला चेकआउट आहे. बट त्याआधी म्हटलं की पावणा लेकला आलो तर पावणा लेकच्या जवळ तर जाऊया. मी आणि जान्हवी आलो लेकवर. साक्षी आणि दिशांकला कंटाळा आलेला कारण की खूप जास्त ऊन आहे. बट इथे आल्यानंतर तेवढं ऊन नाही वाटत आहे ना, वारा वगैरे, त्यामुळे छान वाटतं इकडे. इथे थोडं कायाकिंग वगैरे ठेवलं म्हणजे इथे बोटिंग होत असणार. आणि पुढे पाणी आहे, पाण्यात तर आम्ही जात नाही तर इथूनच बघतोय. हां मस्त वाटतंय. आणि आमचं तिकडे कॅम्पिंग तिकडे आम्ही एवढा लांब आलो. 100-200 मीटर असेल, 100 मीटर तर असेल. आणि समोरून खालती वरती खूप डीप आहे. म्हणजे ते दादा सांगत होते की त्याचं पावसाचं पाण्याचं लेवल जे आहे ते कॅम्पिंग पर्यंत लागतं, म्हणजे जिथे आमचे कॅम्प्स आहे ना तिथपर्यंत. आणि हे 3 फ्लोअर असेल ना, आरामात 3 फ्लोअर आहे. म्हणजे बघा कॅम्पिंग साईट पण दिसत नाही, तर हे 3-4 फ्लोअर तर असेल आरामात, एवढं डीप आहे. आणि त्यांनी सांगितलं जास्त आतमध्ये पाण्यात वगैरे जाऊ नका. तर ऑब्वियस आम्ही लोक आलो पण नाही त्या अवतारात की आम्ही पाण्यात उतरू. बट खूप छान वातावरण आहे. येस, पाण्यात तर नाही बट बसून बघतोय. असं मस्त असेल ना, असं करायची आहे बोटिंग पण लवकर. काय बोटिंग. तर चला तर मित्रांनो आता आम्ही लोक निघतोय. 11 वाजलेले आहे, चेकआउटचा टाइम पण झालेला आहे. मस्त प्रॉपर्टी आहे. तुम्हाला पण यायचं असेल तर इकडे नंबर वगैरे येतोय, कॉन्टॅक्ट करू शकता. तर नंबरमध्ये बघून तुम्ही लोक येऊ शकतात. खूप चांगली प्रॉपर्टी आहे आणि खूप चांगली सर्व्हिस आहे. आणि मोस्ट ऑफ ट्राय करा. त्यांनी पण आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही पावसातच या. तर पावसात एक राऊंड आमचा पण होईल बहुतेक. तर मित्रांनो आता टाइम होतो 2 वाजतात आणि 11ला आम्ही लोक निघालेलो तिकडून. आणि एक्झॅक्ट 3 तासानंतर आम्ही लोक पोहोचलोय आता सांताक्रूजमध्ये. तर मस्तपैकी 3 तासात आलो. गोप्रोची बॅटरी डेट झालेली म्हणून खिशात ठेवला आहे चार्जिंगला लावून, त्यामुळे जास्त काही शूट नाही केलं. बट फाइनली गाइज हो गए, ट्रिप सक्सेसफुल. बाय बाय बाय. चल अभी दिशांक और जानवी इधर से जाएंगे. चले बाय. चल, और मैं और वो लड़का हम लोग जाएंगे मीरावड़ की तरफ, दहीसर मीरावड़. चलो बाय गाइज.